नमस्कार. मराठी रेसिपीमध्ये मी चैताली तुमचं स्वागत करते. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. तर आज मी इथे बनवणार आहे फ्राय प्रॉन्स म्हणजे कोळंबी फ्राय. तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम कोळंबी घेतली आहे. साफ करून घेतली आहे, स्वच्छ धुवून. आणि इथे मी मसाले घेतले आहे. हा काळा मसाला आहे, लाल तिखट आणि गरम मसाला, धनेपूड, हळद, मीठ आणि ही आमचूर पावडर आहे. ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आमचूर पावडरऐवजी लिंबू टाकायचे असेल तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता. आणि ही आलं लसूण पेस्ट आहे. आणि इथे मी एक लिंबू घेतलेला आहे. आणि हे मी रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आहे. खूप उजेड आहे त्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित, पण हे रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आहे. कोरडंच आहे. आणि इथे तेल आहे. तर सर्वप्रथम आपण हे मिक्स करूया. तर हे सर्व मसाले मी यामध्ये टाकणार आहे. आणि ही आलं लसूण पेस्ट. हे मी थोडीच वापरणार आहे कारण की ही खूप जास्त आहे, म्हणून मी ही थोडीच वापरली आहे. आणि आता यामध्येच आपल्याला लिंबू टाकायचं आहे. मला आमचूर पावडर टाकलेली आहे तरीसुद्धा मी लिंबू टाकते कारण की टेस्ट छान येते. म्हणून तुम्हाला नको असेल तर तुम्ही आमचूर पावडर स्किप पण करू शकता. ते पहा खूप छान पद्धतीने मिक्स करा. मला जमत नाही, पण तुम्ही मात्र नक्की करा. आता हे मिक्स झाले. आता आपण लिंबू करू. त्याआधी आपण लिंबूला असं प्रेस करून घेऊ जेणेकरून ह्याचा रस जास्त निघेल. हे किती जणांनी असं ट्रिक वापरतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचा मी फक्त अर्धाच भाग वापरणार आहे. आता हे पुन्हा छान मिक्स करा आणि नंतर अर्ध्या तासासाठी मॅग्नेट करून ठेवा. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही ठेवलं तर उत्तमच आहे, पण शक्यतो अर्धा तास तरी ठेवाच. तर हे छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हे मी मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहे. आता इथे आपले प्रॉन्स छान मॅग्नेट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. छान टेक्स्चर येतं त्याला. आणि आता इथे मी रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं घेतलेलं आहे मिश्रण. आणि या रव्यामध्येच तुम्हाला थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकायचं आहे, जेणेकरून त्याचं कोटिंग जे आहे ते सुद्धा छान थोडंसं टेस्टी लागतं. आपलं तेल छान गरम झालेले आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता. हे अशा प्रकारे एक प्रॉन्स घ्यायचं आहे आणि या रव्याच्या मिश्रणामध्ये छान मस्तपैकी सर्व बाजूने कोटिंग करून घ्यायचं आहे याला. आणि पूर्णपणे कोटिंग झालं की मग हे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच हे करायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण आतपर्यंत शिजलं पाहिजे. तर आपलं तेल थोडंसं थंड आहे, थोडा वेळ अजून आपण वाट बघू. तोपर्यंत मी इथे सर्व प्रॉन्स या रव्यामध्ये डिप करून घेते आहे. अरे देवा, सॉरी, लाईट गेल्यामुळं व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे बघा, हे तळलेले प्रॉन्स आहेत, छान होतात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. माझी ही पद्धत तुम्हाला आवडली का?
आणि आवडली असेल तर मला मेसेजमध्ये कमेंट करा, नक्की सांगा मला. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.